नमस्कार. तर आज आपण डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. त्यासाठी खोबरं, गूळ, खारीक, काजू, बदाम, मनुके आणि डिंक घेतलेला आहे. इथे खोबरं किसून आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे खसखस भाजून घेतलेली आहे. इथे कढईमध्ये तूप घालून घेतले आणि तुपामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर डिंक तळून घ्यायचे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये मी खसखस बारीक करून घेतली आहे आणि वेलची पूड घालून घेतलेली आहे. त्यानंतर खारीक पावडर करून घेतली होती आणि खोबरं हे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे. ड्रायफ्रुट्स तळून घेतलेलं थोडंसं तूप राहिलेलं आहे. त्या तुपामध्ये आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा, याचा पाक बनवायचा नाहीये. इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला होता सुरीच्या साह्याने आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. याचा जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर फोटोच्या खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा, म्हणजे डिटेल रेसिपी तुम्हाला पाहता येईल. गरम गरम आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. मस्त असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत.